राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक सेलच्या राज्य जनरल सेक्रेटरी पदावर जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांची निवड सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेलच्या सर्व जिल्हाध्यक्षांची व्यापक बैठक फ्रंटल व विभाग प्रभारी माननीय आमदार श्री रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य, संघटनात्मक पातळीवरील पक्ष वाढ व विस्तार, पक्ष बळकटीकरण आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकाचे संघटन आणि पक्षासाठी योगदान इत्यादी विषयावर खूपच छान चर्चा झाली। मुंबईच्या माजी महापौर श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधातील मौलिक विचार व मार्गदर्शन खूपच प्रभावी आणि दिशादर्शक झाले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते माजी आमदार सुधाकर भालेराव यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष श्री गजानन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या जनरल सेक्रेटरी पदावर निवड करण्यात आली। पुण्याचे तानाजीराव घारे यांची पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष म्हणून आणि नांदेडचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर भोसीकर यांची मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत फ्रंटल सेलचे प्रभारी आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते निवडीची पत्रे देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष मोहनराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब फडतरे, पुण्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कांचन, प्रदेश उपाध्यक्ष गणपतराव सावट, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, जालन्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दिलपाक, नांदेडचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर भोसीकर, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब चौधरी, मुंबईच्या माजी महापौर श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमचेवर दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडू, संस्थापक अध्यक्ष पवार साहेबांचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकटीकरणासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेलच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड केलेले सांगलीचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली। तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।